पण दोन तीन जे फाउंडेशनल इश्यू आहे ते आपल्याला सर्वांना समजलं पाहिजे. काही संस्थांनी मांडलं पण, जोपर्यंत आपण सांगली आणि कुपवाडचं झोनिंग करत नाही तोपर्यंत आपण कितीही मॅनपॉवर, कितीही त्याच्यामध्ये लिकेज यंत्रणा दुरुस्त करू, मॅनपॉवर दुरुस्त करू, तोपर्यंत झोनिंग शिवाय कुठलाही प्रश्न म्हणजे कायमस्वरूपी ते सॉल्व्ह होऊ शकत नाही. आता झोनिंग करायला काय करावं लागेल? सर्वात पहिले डीपीआर करावं लागेल. तर सांगली, सांगलवाडी आणि कुपवाड ह्याचं झोनिंग करायचे डीपीआर ऑलरेडी आमच्याकडे रेडी आहे. ते आता आम्ही दोन म्हणजे गाव भाग, खंडभाग आणि आपलं जे शामराव नगर वगैरेचे एरिया आहे, हिराबागचा एरिया आहे, त्या ठिकाणी जर झोनिंग करायला आपण बघितलं तर फक्त 2-3 वॉर्डसाठी 20 कोटीचा खर्च येणार. म्हणजे आपण जर पूर्ण सांगली, कुपवाड आणि सांगलवाडी हे तिन्ही शहराचे जर आपण झोनिंग करायला गेलो तर मोठ्या प्रमाणात निधी लागेल. त्याच्याबद्दल 100% आम्ही प्रयत्न करूया. पण शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला काय काय करता येईल त्याच्यामध्ये आता मागच्या जीमध्ये आपण जे अप्रूव्ह केलं 9 कोटीच्या निधी, जवळपास 9.5 कोटीच्या, त्याच्यामध्ये 20 MLDची जे पाणीचं जे ट्रीटमेंट कॅपॅसिटी आहे ते आपण वाढवतोय. पाणीचं उपसाचं जे कॅपॅसिटी आहे ते आपण वाढवतोय. आणि सध्या जे आपण जवळपास 90 MLD ट्रीट करून जवळपास 80 MLD 10-15% डिस्ट्रीब्युशन लॉस धरून जे आपण पुरवठा करतो त्याच्यामध्ये 20 MLD अजून पाण्याची ऍडिशन होणार आहे. आता ऍडिशन झाल्यानंतर पाणी पुरवठ्यावर काही इम्पॅक्ट पडणार आहे की नाही ह्याच्याबद्दल 100% कोणी सांगू शकत नाही, कारण झोनिंग नाही. आता मी आपल्याला परत एक उदाहरण देऊन सांगतो की 20 MLD पाणी आपण जर जास्त शहराला दिलं तर टाकीच्या जवळच्या एरियामध्ये ज्या ठिकाणी जास्त वेळ पाणी दिलं जाते ते खरी गोष्टी सांगतो, त्या ठिकाणी लोक जास्त पाणी यूज करणार. आणि ज्या ठिकाणी आपण लांबचे एरिया आहे, विस्तार एरिया आहे, ज्या ठिकाणी कमी वेळ पाणी देतो किंवा एक वेळ पाणी देतो त्या ठिकाणी आपल्याला पाण्याची अडचण असण्याची शक्यता आहे. तर महानगरपालिका वतीने असं आम्ही तयार करतो की 20 MLD पाणी जे आहे ते त्या एरियाला प्राधान्य देण्यात यावी ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे, ज्या ठिकाणी पाणी कमी दाबाने जातोय, ज्या ठिकाणी पाणी कमी वेळेसाठी आपण देतोय, त्या ठिकाणी आपण 20 MLD चे यूज कसा करू शकतो हे आपण बघूया. सर्व टाकीला ओव्हरफ्लो कसं देता येईल? सध्या ओव्हरफ्लो बाबतीत प्रत्येक ठिकाणी वादाचा विषय असतोय की आम्हाला ओव्हरफ्लो दिलं, त्यांना नाही दिलं. तर सर्व टाकीला ओव्हरफ्लो आपण 20 MLD मध्ये देऊ शकतो, त्याच्याबद्दल पण आपण नियोजन करू. आणि पुढच्या 6 महिन्यात हे 9 कोटीचं जे स्कीम आहे ते आपण 100% इम्प्लिमेंट करू. दुसरा आपला विषय मॅनपॉवरच्या नेहमीच येतोय की खुदाईचे कर्मचारी दुसऱ्या विभागात आहे. आता आम्ही पुढच्या 2-3 दिवसात 100% याला अभ्यास करून हे इन्शुअर करतो की खुदाईचे कामगार जेवढा एकूण 40 लोक होते तर त्याच कामासाठी आणि त्याच जागेवर जाणारे हे आम्ही 2-3 दिवसात त्याच्याबद्दल खात्री करतो. तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय येते आम्हाला वारंवार की शासनाने आपल्याला निर्धारित करून दिले आहे की 135 लिटर पर पर्सन पर डे LPCD आपल्याला पाणी प्रत्येक लोकांना द्यायचं आहे. आता 135 लिटर भरायला जास्त वेळ लागत नाही. जर अर्धा तास, एक लॉजिकल विषय, जर तुम्ही अर्धा तास पण ते नल मध्ये जर पाणी दिलं तर 135 लिटर कोणी पर्सेंट भरून ठेवू शकतो. पण सध्या भरपूर अपार्टमेंट्स असं आहे आपले महानगरपालिका एरियामध्ये ज्या ठिकाणी मोठे मोठे GSR आहे म्हणजे ग्राउंड स्टोरेज रिझर्व्स आहे, त्या ठिकाणी ते हजारो लिटर स्टोरेज करून ठेवतात. म्हणजे त्यांना जेवढं अलाउड आहे 135 प्रमाणे त्याच्यापेक्षा 2 पट, 3 पट, 4 पट पेक्षा जास्त त्यांच्याकडे स्टोरेज कॅपॅसिटी आहे. तर आता पुढच्या काही काळात आम्ही त्याच्यावर फोकस करणार की जेवढा महानगरपालिकामध्ये अपार्टमेंट्स आहेत त्यांना 135 लिटर प्रमाणेच यूज केला पाहिजे, जेणेकरून जे विस्तार एरिया आहे किंवा बाकीचे बंगलोज आहे, बाकीचे एरियाज आहेत त्या ठिकाणी पाण्याची कमतरता होणार नाही. तर हे जेवढं अपार्टमेंट्स आहे, कारण त्यांना बिल जातो हे एकदम मिनिमम प्रमाणे, पण ते यूज करतात 2 पट 3 पट, त्याच्यावर आपण 100% निर्धारण करू. दुसरा एक महत्त्वाचा विषय येतोय MSCB बाबतीत की दर मंगळवारी आपला लाईट कट होतोय. आता याच्याबद्दल पण एक मी क्लॅरिफिकेशन देतो आपल्या एक्सप्रेस फीडर बद्दल. आता एक्सप्रेस फीडर 2 टाईपचे असतो, एक 11 kV लाईनवर, एक 33 kV लाईनवर. सध्या एक्सप्रेस फीडरचे फक्त 11 kV लाईनवर आहे, 33 kV लाईनवर एक्सप्रेस फीडर टाकू शकत नाही, कारण ते मेन लाईन असतोय, ते लांबून त्याच्यावर वीज वगैरे येतो. तर त्याच्यासाठी आता आज सकाळीच आमची MSCB सोबत बैठक झाली आहे. माळबंगला आणि जॅकवेल हे दोन्ही आपण एकच फीडरवर घेऊ. त्यांना सबस्टेशनची जागा माळबंगलाच्या आपल्या WTPच्या मागे देऊ, जेणेकरून एक कोऑर्डिनेशन टाकता येईल की जॅकवेल आणि फीडर आपले माळबंगलाच्या WTP एकही वेळ आपण बंद ठेवू. हे पण आज आपला चर्चा झाला आहे की दर मंगळवारी बंद करण्याऐवजी पूर्ण महिन्याचे एक मंगळवारी आपण फिक्स करू आणि त्याच दिवशी 2-3 तासासाठी बंद करू, जेणेकरून भविष्यात अडचण वगैरे येणार नाही. अजून एक विषय सर्वांना समजला पाहिजे की जर समजा कुठल्याही रायझिंग मिलला अडचण आली, आता त्याच दिवशी कोल्हापूर रोडला रायझिंग मिलला अडचण आली होती तर 1-2 दिवस पूर्ण पाणी पुरवठा विखंडित झाला होता. आता रायझिंग मिलला दुरुस्त करण्यासाठी टाइम लागतोय, 6 तास 7 तास टाइम लागतोय.
ते जर व्यवस्थित झालं नाही तर त्याच्यामध्ये पण अडचण वगैरे फेस करण्याचे नियोजन वगैरे करते. आता मॅन पॉवर बाबतीत ही पण खरी गोष्टी आहे की महानगरपालिकामध्ये 25 वर्षापासून भरती न झाल्यामुळे मॅन पॉवरच्या फार कमतरता आहे. आता प्रशासनाच्या स्तरावर भरतीच्या परमिशन घेण्याची हे सुरू आहे. आता काही दिवसापूर्वी पण मी स्वतः एसीए साहेबांना भेटून भरतीबद्दल निवेदन दिली होती, त्यांच्याकडून पण त्याच्याबद्दल कामकाज चालू आहे. पण तात्पुरतामध्ये शॉर्ट टर्म मध्ये आपल्याला मॅन पॉवर वाढवण्यासाठी काय करता येईल, तर आता आम्ही टोटल 42 लोक, त्याच्यामध्ये इंजिनियर्स पण आहे, वॉलमॅन्स आहे, पाईप इन्स्पेक्टर आहे, ते सगळे आउटसोर्स करण्याचे नियोजन आता पुढच्या आर्थिक वर्षात करणार आहोत. एप्रिल महिन्यामध्ये ती आउटसोर्स एजन्सी नियुक्त करून पुढच्या वर्षात मॅन पॉवरच्या कमीत कमीत इश्यू किंवा अडचण नाही आला पाहिजे. सध्याच्या सामान्य सदस्यांच्या अडचण येते वारंवार की आमच्याकडे कॉल करून कोणी पाईप इन्स्पेक्टर किंवा वॉलमॅन किंवा लाईनमॅन येत नाही. कमीत कमी ते अडचण आम्ही आता सॉल्व्ह करणार आहोत. हे सगळे विषय म्हणजे आपल्याला सांगतो तर हे सगळे स्ट्रक्चरल विषय आहे. बरेच वेळा आता कसं असतात की लिकेज झाल्यानंतर ते महिना 2-3 महिना दुरुस्त होत नाही. त्याच्याबद्दल आता आम्ही एक सेंट्रलाइज लिकेज मॉनिटरिंग सिस्टम फिक्स करतोय. लिकेज झाला की त्याला त्वरित रिपोर्ट करायचे आहे आणि सेंट्रलाइज मी किंवा एचओडी किंवा डेप्टी कमिशनर ऍडिशनल कमिशनर ते बघू शकतात की कुठल्या एरियामध्ये कधी लिकेज झाला आणि किती दिवसापर्यंत ते अजून लिकेज दुरुस्त झालं नाही. त्याच्याबद्दल पण पुढच्या 15 ते 20 दिवसात एक मॉनिटरिंग सिस्टम लागू करू, जेणेकरून लिकेजवर आपल्याला लक्ष देता येईल की लिकेज ज्या ठिकाणी 20-20 दिवस 1 महिना दुरुस्त होत नाही त्याच्याबद्दल पण आपला एक उपाययोजना करता येईल. आता बरेच सदस्यांनी सांगितलं की पाणी पुरवठा विभागासाठी सेपरेट जेसीबी देण्यात यावं. ते पण आता आम्ही नियोजन करू. मिनी जेसीबी प्रत्येक प्रभाग समितीला देऊन टाकू, जेणेकरून त्या ठिकाणी खुदाईमध्ये अडचण वगैरे येणार नाही. आता MIDCचा इश्यू आहे. आता आज सकाळीच आमच्या चर्चा झाला विभागासोबत की तात्पुरतामध्ये जर MIDCच्या पाण्याचा कोटा आपण वाढवून घेतला तर विस्तार एरियामध्ये काही आपण थोडा रिलीफ देऊ शकतो का, त्याच्याबद्दल पण आमची चर्चा चालू आहे. तर MIDC सोबत बोलून त्यांचा कोटा वाढवून तात्पुरतामध्ये जोपर्यंत आपल्या नवीन स्कीम्स वगैरे सँक्शन होत नाही तोपर्यंत MIDCचे कोटा वाढवून विस्तार एरियामध्ये पाणी वगैरे देण्याचे नियोजन करूया. बाकी जेवढ्या प्रश्न जेवढा मुद्दा सामान्य